या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय सर्वांचा लाडका बकासूर आणि सोबत पाहला गोटचं रॉकेट म्हणजे गोटचं सारथी. नमस्ते. नमस्कार. काय आनंद आहे फौजी आज बाक्यासोबत असता? लय मोठा आनंद आहे कारण लय दिवसातनं गाडी पळाली आणि या गाडीची सगळ्यांना आशा होती ही गाडी लवकरात लवकर पळावी आणि आज गाडी पळाली. एक नंबर केला. खूप आनंद आहे. किती दिवसानंतर साधारणतः एकत्र आली ही जोडी? तरी एक 6 महिने झाले असतील मिनिमम. त्याच्यानंतर गाडी पळाली आणि लोकांची खूप इच्छा होती गाडी पळावी आणि आज पळाली आणि एक नंबर केला. नुसता गुलाल नाही, एक नंबर केला. खूप आनंद. वैशिष्ट्य म्हणजे कडनं असू दे कुठून पण असू दे काय टेन्शन नसते. नाही नाही, ह्या गाडीचं काहीच टेन्शन नाही. आज पण बघा फायनलला गाडी सर्जेची गाडी खालीच तुटली. कडने पूर्ण कडने पळाला सर्जा आणि काहीच त्याच्यावर परिणाम झाला नाही. हाय या स्पीडनं पळाला बैल आणि एक नंबर झाला. आणि काय जाणवतं या जोडीचं की बाबा पळताना एक वेगळं स्पीड लागते? कारण ही जोडी नर मादी अशी पळते. थोडा कोण कमी पडला खाली जरी पडला तरी एक वर गाडी खेचतो आणि जरी वर एखादा कमी पडला तरी खालून गाडी कोणतरी काढून घेत असते. हे महत्वाची खासियत आहे गाडीची. आणि तोंडाला दोन्ही पण बैल वाढतात. सेमीला पण गाडी जराशी अर्ध्यात थोडीशी पाठीमागच दिसत होती पण निकालात गाडीनं निकाल घेतला. शर्यत झाली की आता चाहते येऊन फोटो काढतायत वेगळंच प्रेम आणि तो चाहत्यांसाठी तो बरोबर आहे. कारण सगळे त्याला देव मानतात आणि तो देव आहे हे आता तुम्ही बघताय सिद्ध होते. त्याच्या मागे किती फोटो काढायला माणसं. तो एक क्षेत्रातला मास्टर ब्लास्टर आहे. सचिन तेंडुलकर म्हणलं तरी काय हरकत नाही. त्याच्यामुळे मास्टर ब्लास्टर आहे तो. जेव्हा तो क्रिकेट खेळत होता त्यावेळेस तो त्याच्या मर्जीने खेळत होता. कुठली मॅच खेळायची कुठली मॅच आराम करायचा. तो त्याच्या मनाचा राज आहे. आणि एक वेगळाच उत्साह प्रेक्षकांमध्ये. हो, आज बघितला की किती लोक बघायला आली आणि ही जोडी सगळ्यांची आवडते. त्याच्यामुळे सगळी लोक त्या जोडीवर प्रेम करतात. इच्छा होती बरेच प्रेक्षक यावी एकत्र बरेच आणि त्रिकूट एकत्र आलं म्हणावं लागेल. चाचा पण मला वाटतं त्या दिवशी बसलेले बाकीच्या गाडीवरती पण आज इच्छा होती बरेच प्रेक्षक. बरोबर. काय सांगाल? सगळ्या लोकांची इच्छा होती. सगळ्या लोकांची इच्छा होती आणि हे त्रिकुट एकत्र यावं आणि ते आलं आणि त्याचे परिणाम आता सगळ्यांनी आपण बघितला. एक नंबर झाला आणि ह्या मैदानात हॅट्रिक केली त्यानं. हे तिसरं पर्व आहे. तिसऱ्या पर्वात सलग 3 वेळा एक नंबर केला. निमसोडचं मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या फाटीवरती आलाय गुलाल कधी भेटला नाही. असं कधी झालं नाही. क्वचितच असं मला तर नाही आठवत. एक चोरहाडची फाटी आणि निमसोडची फाटी त्याला लय लक्के आणि इथं बिना गुलालाचं जात नाही.